चला आपल्याला एक प्रॅक्टिकल मध्ये गणित बघायचंय. काय समजा 10 व्यक्तींनी एकमेकांना, तुम्ही 10 मुली आहेत, एकमेकांना हस्तांदोलन केलं म्हणजे काय केलं, सेकंड केलं, हलवलं. तर एकूण किती वेळेस हस्तांदोलन झालं म्हणजे किती वेळेस होईल हे सगळं. मग यासाठी आपल्याला काय करावं लागणार, प्रत्यक्ष एक मुलगी या सगळ्यांना हस्तांदोलन करत, दुसरी करत सगळ्यांना करत, तिसरी करत सगळ्यांना, अशा 10 मुली करणार आहात. ओके, 10 मुली करणार आहात, असं किती वेळेस होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय. त्या ठिकाणी देवशी क्रमांक कोण आहे तुम्हाला एक. हा तू बोलतोय ना. किती वेळेस झाले, म्हणजे 10 मुली असताना प्रत्येक मुलीने 10 मुलींना काय केले, हस्तांदोलन केले. 10 मुलींना हस्तांदोलन झाले तरी सुद्धा या ठिकाणी किती हस्तांदोलन झाले, ते एकूण 90 झाले आहे ना. मग 90 होण्यामागचं तर मला तर असं वाटलं होतं 10 आहे बघ, तर 10चं म्हणजे 10 100 वेळेस व्हायला पाहिजे होतं, परंतु 90 वेळेस का झालं, कारण सर त्यांनी सगळ्यांना केलं पण स्वतःला केलं नाही. स्वतःला केलं नाही. व्हेरी गुड.